नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ज्या स्रोतांवर नजर टाकणार आहोत ते आपल्याला थेट संविधान सभेच्या वादविवादात घेऊन जातात. म्हणजे आपलं संविधान नक्की कसं घडलं याच्या मुळाशी आपण जाणार आहोत. आणि हे मूळ समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण आपण अनेकदा संविधानाकडे एक तयार पुस्तक म्हणून पाहतो. पण ते पुस्तक लिहिण्याआधीची चर्चा, ते वादविवाद, त्यावेळची परिस्थिती, ती सगळी प्रक्रिया एका वादळी समुद्रातून नौका काढण्यासारखी होती. वादळी समुद्र हा शब्दप्रयोग अगदीच सपखल आहे. आपल्या स्रोतांनुसार डिसेंबर 1946 ते नोव्हेंबर 1949 हा काळ भारतासाठी अत्यंत अशांत होता. हो ना. एका बाजूला स्वातंत्र्याची पहाट दिसत होती, पण त्याचवेळी फाळणीच्या जखमा, जातीय दंगली आणि हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. बरोबर. आणि यातच भर होती ती 500 पेक्षा जास्त संस्थानांच्या विलिनीकरणाच्या गुंतागुंतीच्या प्रश्नाची. अशा काळात संविधान सभेचे सदस्य फक्त कायद्याची भाषा लिहित नव्हते, तर ते एका जखमी, विखुरलेल्या समाजाला एकत्र बांधून एका नवीन राष्ट्राची पायाभरणी करत होते. ही एक प्रचंड मोठी जबाबदारी होती. मग या भव्य कामासाठी जी संविधान सभा जमली होती, तिची रचना कशी होती? त्यात कोण लोक होते? कारण आपल्या स्रोतांनुसार हे सदस्य थेट जनतेने निवडलेले नव्हते. नाही, त्यांची निवड 1945-46च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी केली होती. म्हणजे कसं सांगू, हे सदस्य थेट जनतेतून आले नव्हते, तर जनतेने निवडलेल्या प्रांतिक नेत्यांनी त्यांना निवडले होते. अच्छा. त्यामुळे लोकांच्या मतांचं एक फिल्टर लागून हे सदस्य आले होते, असं आपण म्हणू शकतो. आणि या फिल्टरमुळे एकाच पक्षाचं म्हणजे काँग्रेसचं जबरदस्त वर्चस्व निर्माण झालं. आकडेवारी सांगते की तब्बल 82% सदस्य काँग्रेसचे होते. मग याचा अर्थ असा होतो का की ही एकाच विचाराची सभा होती? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण खरी गंमत इथेच आहे. त्यावेळची काँग्रेस आजच्यासारखी एकसंध विचारांची पार्टी नव्हती. अच्छा. ती एका मोठ्या छत्रीसारखी होती, जिच्या खाली वेगवेगळे विचारप्रवाह एकत्र आले होते. त्यात समाजवादी विचारांचे सदस्य होते, तर दुसरीकडे जमीनदारीचे कट्टर समर्थकही होते. काही पूर्णपणे धर्मनिरपेक्ष होते, तर काहींचा कल हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीग सारख्या सांप्रदायिक पक्षांकडे होता. म्हणजे काँग्रेसच्या आताच एक छोटी संसद होती जिथे प्रचंड वैचारिक मतभेद होते. अगदी. आणि याला भर म्हणून मुस्लिम लीगने सुरुवातीला या सभेवर बहिष्कार टाकला होता. आणि समाजवादी विचारांचे सदस्यही यात सामील होण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे जरी काँग्रेसचं बहुमत असलं तरी आतमध्ये विचारांचा संघर्ष अटळ होता. या संघर्षाला दिशा देण्यासाठी मग काही प्रमुख आवाज पुढे आले. नेहरू, पटेल आणि राजेंद्र प्रसाद या त्रिकुटाकडे सभेचं नेतृत्व होतं असं दिसतं. हो. आणि तिघांची शैली खूप वेगळी होती. नेहरूंनी सुरुवातीलाच एक दिशा दिली, बरोबर? पटेलांचं काम जास्त पडद्याआडचं होतं. म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या मतांना एकत्र आणणारा दुवा. ते एक प्रकारचे रिअलिस्ट होते, ज्यांनी नेहरूंच्या आदर्शवादी विचारांना जमिनीवर आणलं. अगदी. ते विविध समित्यांच्या अहवालांवर चर्चा घडवून आणायचे आणि परस्पर विरोधी मतांमध्ये समन्वय साधायचे. आणि या दोघांच्या मध्ये होते राजेंद्र प्रसाद. सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका एखाद्या कुशल कर्णधारासारखी होती. ते सगळ्यांना बोलायची संधी द्यायचे, वादविवाद भरकटू नये याची काळजी घ्यायचे आणि चर्चेला योग्य दिशेने घेऊन जायचे. इथे एक विरोधाभास दिसतो. डॉक्टर B.R. आंबेडकर, ज्यांनी काँग्रेसवर आयुष्यभर टीका केली, त्यांनाच संविधान निर्मितीतील सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे मसुदा समितीचं अध्यक्षपद दिलं गेलं. हे कसं घडलं? याचं श्रेय महात्मा गांधींना जातं. गांधीजींच्या सल्ल्यानुसार आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून सामील होण्याचं आमंत्रण दिलं गेलं. आंबेडकरांची कायद्यावरची पकड आणि त्यांचा अभ्यास इतका प्रचंड होता की त्यांच्याशिवाय संविधानाचा मसुदा तयार करणं अशक्य होतं. बरोबर. आणि ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत के. एम. मुन्शी आणि अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांसारखे मुरब्बी कायदेतज्ञ होते. हो. आणि पडद्यामागे B.N. राव यांच्यासारख्या सनदी अधिकाऱ्यांनी तर संविधानाचा पहिला कच्चा मसुदा तयार केला होता. S.N. मुखर्जींसारख्या अधिकाऱ्यांनी किचकट कायदेशीर भाषेला सोपं करण्याचं काम केलं. म्हणजे ही एक सांघिक कामगिरी होती. नक्कीच. आणि या सगळ्या तज्ज्ञांना एकत्र आणल्यावर सभेपुढचा पहिला मोठा प्रश्न होता, आपण नक्की कोणत्या दिशेने निघालो आहोत? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे नेहरूंचा उद्दिष्टांचा ठराव नाही का? अगदी. तो ठराव म्हणजे भारताच्या भविष्याची रूपरेषा होती. त्यात भारताला एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं होतं. नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्याची हमी दिली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
अल्पसंख्यक, मागास आणि आदिवासी भागांसाठी पुरेशा संरक्षणाची तरतूद केली होती. यातली एक गोष्ट मला खूप आकर्षक वाटली. नेहरूंनी आपल्या भाषणात स्पष्टपणे म्हटले होते, "वी आर नॉट गोइंग जस्ट टू कॉपी." हो, आपण फक्त नक्कल करणार नाही. त्यांनी अमेरिका आणि फ्रेंच क्रांतीचा उल्लेख केला, पण ते आदर्श म्हणून त्यांची नक्कल करण्यासाठी नाही. बरोबर. त्यांचा उद्देश पाश्चात्य उदारमतवादी लोकशाही आणि रशियाच्या क्रांतीतून आलेला समाजवादी आर्थिक न्याय या दोन्हींचा भारतीय परिस्थितीनुसार एक मिलाप घडवणे हा होता. हां, पण सगळेच यावर खुश नव्हते. हो, सोमनाथ लाहिरी यांसारख्या कम्युनिस्ट सदस्यांनी तर यावर थेट टीका केली. त्यांना या सभेत ब्रिटिश साम्राज्यवादाचाच हात दिसत होता. त्यांच्या मते ही सभा आणि तिची कार्यपद्धती ब्रिटिशांनी तयार केलेल्या योजनेनुसारच चालली होती. त्यामुळे यातून जे काही संविधान बनेल ते खऱ्या अर्थाने भारतीय जनतेचे नसेल, तर त्यावर ब्रिटिश साम्राज्यवादाचा प्रभाव असेल, अशी त्यांना भीती होती. मग या टीकेला नेहरूंनी काय उत्तर दिलं? ते बचावात्मक पवित्र्यात गेले का? अजिबात नाही. उलट नेहरूंनी जोर देऊन सांगितलं की या सभेला तिची ताकद लोकांच्या इच्छेतून मिळते, ब्रिटिशांच्या कुठल्या सरकारी कागदपत्रांमधून नाही. अच्छा. त्यांनी या सभेला भारतातील सामाजिक सुधारणांच्या आणि स्वातंत्र्य लढ्याच्या दीर्घ इतिहासाशी जोडलं. त्यांनी म्हटलं, सरकारी कागदपत्र काय असतात? आम्ही आज इथे आहोत कारण आमच्या मागे लोकांची ताकद आहे आणि आम्ही लोकांच्या इच्छेनुसारच इथून जाऊ, इतर कोणत्याही मार्गाने नाही. वा. म्हणजे त्यांनी सभेच्या सार्वभौमत्वावरच शिक्कामोर्तब केलं. आता आपण त्या खऱ्या वादविवादांकडे वळूया. संविधानाच्या निर्मितीतील सर्वात नाट्यमय आणि स्फोटक भाग, विशेषतः स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा. हो, फाळणीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा म्हणजे एका जळत्या घरात पेट्रोल ओतण्यासारखंच असणार. निश्चितच. हा वाद फक्त राजकीय प्रक्रियेपुरता मर्यादित नव्हता, तर तो राष्ट्राच्या व्याख्येवरून होणारा एक मूलभूत संघर्ष होता. भारत म्हणजे विविध समुदायांचा एक गट आहे की भारत एक अखंड राष्ट्र आहे? आणि या पहिल्या दृष्टिकोनाची बाजू मद्रासच्या बी. पोकर बहादूर यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडली. त्यांना वाटत होतं की अल्पसंख्याकांना राजकीय व्यवस्थेत अर्थपूर्ण आवाज मिळवण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघांशिवाय पर्याय नाही. त्यांचा युक्तिवाद असा होता की संयुक्त मतदारसंघांमध्ये बहुसंख्यक समाज ठरवेल की अल्पसंख्यकांचा प्रतिनिधी कोण असेल. त्यामुळे निवडून आलेला प्रतिनिधी तो खऱ्या अर्थाने अल्पसंख्यकांचं प्रतिनिधित्व करणार नाही, तर तो बहुसंख्यकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. या युक्तिवादाला सरदार पटेलांनी दिलेलं उत्तर तर इतिहासात नोंदलं गेलं आहे. त्यांचं ते वाक्य खूपच भेदक आहे. स्वतंत्र मतदारसंघ हे एक विष आहे जे आपल्या देशाच्या राजकारणात शिरले आहे. पटेलांना भीती होती की यामुळे देशात पुन्हा एकदा हिंसाचार आणि रक्तपाताचं सत्र सुरू होईल. ते म्हणाले, तुम्ही 7 कोटी लोक आहात आणि तुम्ही स्वतःला अल्पसंख्यक म्हणवता, मग या देशात बहुसंख्यक कोण आहे? खरा प्रश्न आहे विश्वासाचा. त्यांचा मुद्दा होता की या मागणीमुळे 2 समाजांमधली दरी कधीच मिटणार नाही. पण पटेलांच्या या भूमिकेमागे फक्त फाळणीची भीती होती की अल्पसंख्यकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा एक व्यापक विचार होता? मला वाटतं दोन्ही गोष्टी होत्या. गोविंद बल्लभ पंत यांनी हाच मुद्दा अधिक स्पष्ट केला. त्यांनी युक्तिवाद केला की ही मागणी स्वतः अल्पसंख्यकांसाठीच आत्मघाती आहे. आत्मघाती? हो, कारण स्वतंत्र मतदारसंघांमुळे ते कायमचे बहुसंख्यकांपासून वेगळे पडतील, एकटे पडतील आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत होतील. आणि विशेष म्हणजे बेगम एजाज रसूल यांच्यासारख्या अनेक मुस्लिम सदस्यांनीही अखेरीसे मान्य केलं. त्यांनी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी सोडून दिली. हो, त्यामुळे ध्यानवेत अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघांचा मुद्दा निकाली निघाला. पण यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला. मग अल्पसंख्यक म्हणजे नक्की कोण? या शब्दाची व्याख्या काय? आणि इथेच NG रंगा यांसारख्या सदस्यांनी चर्चेला एक पूर्णपणे वेगळी दिशा दिली. त्यांचा दृष्टिकोन खूपच क्रांतिकारी होता. अगदी. त्यांच्या मते खरे अल्पसंख्यक हे या देशातील सामान्य जनता आहे, गरीब, दलित आणि आदिवासी, जे वर्षानुवर्षे शोषित आहेत. ते म्हणाले की केवळ संविधानात मूलभूत अधिकार लिहून उपयोग नाही. खरे. जोपर्यंत या लोकांना ते अधिकार वापरता येतील अशी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत ते अधिकार कागदावरच राहतील. त्यांचं ते वाक्य खूप महत्वाचं आहे. त्यांना आधाराची गरज आहे, त्यांना शिडीची गरज आहे. आणि या खऱ्या अल्पसंख्याकांपैकी एका गटाचा आवाज तर संपूर्ण सभेला हादरून गेला. आदिवासींचे प्रतिनिधी जयपाल सिंग मुंडा. त्यांचं भाषण खूपच भावनिक आणि तितकंच धारदार होतं.
त्यांनी 6000 वर्षांपासून चाललेल्या शोषणाची आणि उपेक्षेची व्यथा मांडली. ते म्हणाले की आदिवासींना लोकशाही शिकवण्याची गरज नाही, कारण तेच या देशातील सर्वात मोठे लोकशाहीवादी आहेत. अच्छा. त्यांनी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली नाही, पण त्यांनी विधानसभेत राखीव जागांची मागणी केली, जेणेकरून आदिवासी समाजाचा आवाज दाबला जाणार नाही. त्यांचं ते वाक्य खूप प्रभावी आहे. आमचा मुद्दा हा आहे की तुम्हाला आमच्यात मिसळावे लागेल, आम्ही तुमच्यात मिसळायला तयार आहोत. यात एक प्रकारचं आवाहनही आहे आणि एक आवाहनही. बरोबर. त्यात एक इशारा होता की आतापर्यंत तुम्ही आम्हाला वेगळं ठेवलं, पण आता तुम्हाला बदलायला हवं. आणि त्याचवेळी एक विश्वास होता की एकत्र येऊनच आपण एक राष्ट्र बनू शकतो. असाच एक मोठा संघर्ष अधिकारांच्या विभागणीवरून झाला. फाळणीच्या धक्क्यानंतर देशाची एकता टिकवण्यासाठी सत्ता कुठे केंद्रित असावी, दिल्लीत म्हणजे केंद्राकडे की राज्यांकडे? साहजिकच फाळणीमुळे देशाची सुरक्षा आणि एकता हा सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे जवाहरलाल नेहरू, डॉक्टर आंबेडकर यांच्यासारख्या अनेक नेत्यांना वाटत होतं की एक मजबूत केंद्र सरकार असणं गरजेचं आहे, जेणेकरून देशात पुन्हा फुटीरतावादी शक्ती डोकं वर काढणार नाहीत. म्हणूनच मग केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये जास्त विषय ठेवण्यात आले. अगदी. पण याला विरोध झाला नाही का? राज्यांना आपली स्वायत्तता गमावण्याची भीती वाटली नाही? नक्कीच वाटली. मद्रासचे सदस्य के संथानम यांनी तर एक भविष्यवाणीच केली होती. त्यांनी इशारा दिला की केंद्रावर इतक्या जबाबदाऱ्या टाकल्या आणि राज्यांचे आर्थिक स्रोत काढून घेतले तर काही वर्षांतच राज्ये केंद्राच्या विरोधात बंड करतील. बापरे. त्यांची आर्थिक कोंडी होईल आणि ते केंद्रावर पूर्णपणे अवलंबून राहतील, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आज 75 वर्षांनंतरही केंद्र राज्य संबंधांवरून होणारे वाद पाहिले तर त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्यासारखी वाटते. हो, हा वाद तेव्हाही होता आणि आजही आहे. पण त्यावेळच्या नेत्यांनी देशाच्या एकतेला जास्त महत्त्व दिलं. आणि आता सर्वात भावनिक आणि संवेदनशील मुद्दा, राष्ट्राची भाषा, या विषयाने तर सभेत अक्षरशः आग लावली होती. सुरुवातीला असं वाटत होतं की हा प्रश्न सहज सुटेल. महात्मा गांधींनी हिंदुस्थानी या भाषेचा पुरस्कार केला होता, जी हिंदी आणि उर्दूचं मिश्रण होती आणि सामान्य लोकांना सहज समजेल अशी होती. सुरुवातीला यावर एकमतही होतं. पण मग घोळ कुठे झाला? फाळणीच्या राजकारणामुळे आणि वाढत्या जातीय तणावामुळे भाषासुद्धा धर्माशी जोडली गेली. हिंदीचे समर्थक तिला अधिकाधिक संस्कृत प्रचूर बनवू लागले, तर उर्दूचे समर्थक त्यात अरबी आणि फारशी शब्द आणू लागले. त्यामुळे हिंदुस्थानी ही संकल्पनाच मागे पडली. आणि यातूनच R.V. धुळेकर यांच्यासारख्या सदस्यांनी हिंदीची अत्यंत आक्रमकपणे बाजू मांडली. त्यांचं ते वाक्य तर सभेत खळबळ उडवून देणारं होतं. हो. ज्यांना हिंदुस्थानी येत नाही ते या सभेचे सदस्य होण्यास पात्र नाहीत आणि त्यांनी सभा सोडून जावे. या अशा आक्रमक पवित्र्यामुळे दक्षिणेकडील सदस्यांमध्ये प्रचंड भीती आणि नाराजी पसरली. मद्रासच्या जी दुर्गाबाई यांनी स्पष्टपणे आपली चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की दक्षिणेत वर्षानुवर्षे हिंदीचा प्रचार करून जी काही सहानुभूती मिळवली होती ती अशा आक्रमकतेमुळे एका क्षणात नाहीशी होईल. म्हणजे हा हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे असं त्यांना वाटलं. बरोबर. मग यातून मार्ग कसा निघाला? हा वाद तर देश तोडण्यापर्यंत जाऊ शकला असता. अखेरीस एका मोठ्या तडजोडीतून मार्ग काढण्यात आला. हिंदीला राष्ट्रभाषा म्हणजे नॅशनल लँग्वेज न म्हणता देवनागरी लिपीतील राजभाषा म्हणजे ऑफिशियल लँग्वेज म्हणून स्वीकारण्यात आलं. अच्छा. त्याचबरोबर पुढची 15 वर्ष सरकारी कामकाजासाठी इंग्रजीचा वापर सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आणि प्रत्येक राज्याला आपापल्या प्रादेशिक भाषा वापरण्याची मुभा देण्यात आली. कायदेतज्ञांनी एकत्र बसून लिहिलेले कायदेशीर दस्तावेज नाही. अजिबात नाही. ते त्या काळातील अशांत इतिहास, संघर्ष, वादविवाद आणि तडजोडींच्या आगीतून घडलेले एक जिवंत दस्तावेज आहे. त्यातल्या प्रत्येक कलमामागे, प्रत्येक तरतुदीमागे त्यावेळेच्या परस्पर विरोधी विचारांमधील संघर्षाची आणि समन्वयाची कहाणी दडलेली आहे. पण या सगळ्या संघर्षात अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्यावर जवळपास सगळ्यांचं एकमत झालं? 2 गोष्टींवर व्यापक सहमती होती. एक म्हणजे प्रत्येक प्रौढ भारतीय नागरिकाला, मग तो स्त्री असो वा पुरुष, गरीब असो वा श्रीमंत, कोणत्याही जातीधर्माचा असो, मतदानाचा अधिकार देणे. त्या काळात जगातल्या अनेक विकसित देशांनीही आपल्या सर्व नागरिकांना हा अधिकार दिला नव्हता. हा एक धाडसी आणि अभूतपूर्व निर्णय होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धर्मनिरपेक्षतेवर भर देणं. पण इथली धर्मनिरपेक्षता पाश्चात्य देशांसारखी नाही,
जिथे राज्य आणि धर्म यांच्यात पूर्णपणे फारकत असते. म्हणजे भारतात एक वेगळं मॉडेल स्वीकारलं गेलं, ज्याला आपण न्यायपूर्ण अंतर म्हणजे प्रिन्सिपल्ड डिस्टन्स म्हणू शकतो. म्हणजे राज्य सर्व धर्मांचा समान आदर करेल, पण गरज पडल्यास सामाजिक सुधारणांसाठी धार्मिक बाबतीत हस्तक्षेपही करू शकेल. ही खूपच रंजक गोष्ट आहे. 75 वर्षांपूर्वीचे ते वादविवाद, मग ते अल्पसंख्याकांचे हक्क असोत, केंद्र-राज्य संबंध असोत किंवा भाषेचा मुद्दा असो, आजही आपल्या राष्ट्रीय चर्चेत कुठेतरी घुमत राहतात. ते प्रश्न आजही तितकेच जिवंत आहेत. आणि हाच एक महत्वाचा प्रश्न निर्माण करतो, ज्यावर विचार करायला हवा. हे वादविवाद अजूनही जिवंत आहेत याचा अर्थ आपलं संविधान ते सोडवण्यात अपयशी ठरलं, की त्याने तयार केलेली चौकट इतकी लवचिक आणि मजबूत आहे की राष्ट्र जसजसं विकसित होत आहे तसतसं या सततच्या चर्चांना आणि संघर्षांना सामावून घेण्यास ती सक्षम आहे.